ट्युलिप फूल हे जगामधील सर्वात लोकप्रिय फूल मानले जाते. या फुलांचा रंग हा पांढरा, पिवळसर, लाल, तपकिरी, काळा आणि जांभळा असतो. भारतात ही फुले आपल्याला केवळ काश्मीरमध्ये पाहायला मिळतात. ही फुलझाडे नैसर्गिकपणे आशिया मायनर, अफगाणिस्तान, काश्मीर पासून ते हिमालय प्रदेश, उत्तर इराण, चीन, जपान, तुर्की, भूमध्य समुद्राजवळील देश व सायबेरिया या देशांमध्ये उल्लेखनीय सापडतात. ही वनस्पती तुलिपा वंशाच्या परिभाषित मूळ इराणी भाषेच्या शब्द टोलिबांध असा आहे असे मानले जाते, कारण ट्युलिपची फुले उलटी असतात आणि ती पगडीसारखी दिसते. तुलिपा घराण्याच्या सहिष्णू वनस्पती कुटुंब लिलियासी आहे. तुर्की या देशातून ही वनस्पती 1554 मध्ये ऑस्ट्रेलियात, 1571 मध्ये हॉलंड आणि 1577 मध्ये इंग्लंडला नेण्यात आली. 1959 मध्ये गेसनर यांनी या वनस्पतीचा प्रथम उल्लेख त्यांच्या लेखनात व चित्रांमध्ये केला होता आणि त्या आधारावर तुलिपा गेसेनेरियाना हे नाव त्याला देण्यात आले. अल्पावधीतच ही वनस्पती आपल्या आकर्षक फुलांच्या आकर्षक स्वरूपामुळे संपूर्ण युरोपभर पसरली. ट्युलिप या वनस्पतीची लागवड करण्यासाठी झाडांचे कंद पावसाच्या नंतर आणि हिवाळ्याच्या आधी जमिनीत सोडले पाहिजेत. मालुकामाई मातीची पाणी शोषू शकते आणि ज्यामध्ये शेणांच्या पानांचे कंपोस्ट खत चांगल्या खोलीपर्यंत मिसळले गेले आहे, ती सर्वोत्तम माती या फुलांच्या लागवडीसाठी उपयुक्त असते. या कंदांची पेरणी केल्यानंतर या कंदाजवळ नवीन किंवा कच्चे खत सोडू नये. ज्या भागात कंद लावले आहेत तेथे जास्त प्रमाणात पाणी साचू नये याची दक्षता घ्यावी लागते. कंद जमिनीत 100 ते 150 मिलीमीटर एकसमान खोली आणि सुमारे 150 मिलीमीटर अंतरावर ठेवावेत. वेगवेगळ्या खोलीत कंद लावल्याने त्यांना वेगवेगळ्या वेळी फुले येऊ शकतात. झाडांना पानांनी झाकून अत्यंत थंडी आणि दमपासून संरक्षण केले पाहिजे. ट्युलिप या फुलांची कुंडीत लागवड करण्यासाठी 2 ते 3 वर्षे जुने असे शेणखत आणि थोडी वाळू चांगल्या मातीत मिक्स करून ट्युलिपची रोपे त्यामध्ये लावल्यास ती चांगली वाढतात. 4 ते 6 आठवडे कुंडीत कंद पाहिल्यानंतर त्यांची मुळे गोठतात. भांडी देखील थंड आणि दमपासून संरक्षित करणे आवश्यक आहे. ही भांडी नंतर हलक्या सूर्यप्रकाशासह आणि कधी कधी पाणी देऊन योग्य मोकळ्या जागी ठेवावीत. जेव्हा फुले येतात तेव्हा सूर्यप्रकाशापासून संरक्षण आणि जास्त पाणी पिण्याची गरज असते. घराच्या सजावटीसाठी नेहमी फ्लॉवर पॉट्सची गरज असते. ट्युलिपच्या रोपांची वाढ होण्यासाठी जुन्या कंदांना जोडलेल्या तरुण कंदांची मदत घेतली जाते. या पद्धतीने यश मिळवण्यासाठी विशेष आपल्याला अनुभव असणे गरजेचे असते. ट्युलिपा कुटुंबातील वनस्पतींच्या विविधतेमुळे त्यांचे योग्य वर्गीकरण कठीण आहे. या फुलांच्या 100 प्रजाती असून 4000 वनस्पतींचे वर्णन केले आहे. ते सामान्यतः 2 मुख्य वर्गांमध्ये विभागले जातात. यामध्ये फुले लवकर उगवणारी वनस्पती व फुले उशिरा उगवणारी वनस्पती आहे. या फुलांना गंध नसतो किंवा सुवासही नसतो, परंतु हे मोहक, शुद्ध आणि लाल सोनेरी जांभळ्या रंगात मिसळलेल्या या फुलांचे रूप पाहणाऱ्यांना मोहित करते. फुलांच्या पाकळ्या एकल आणि बहुरूपी असतात. झाडे लहान, परंतु त्यांच्या भूगर्भातील कंदांच्या मध्यभागी असलेल्या फुलांच्या देठाची उंची 760 मिलीमीटर पर्यंत आहे. या प्रकारच्या वनस्पतीवर फुले लवकर फुलायला लागतात. तसेच या फुलांचा रंग पिवळा व लाल राहतो. या प्रकारची फुले सर्वात सुंदर व आकर्षक असून या जातीच्या फुलांचा रंग मोत्यासारखा पांढरा असतो आणि पाकळ्यांच्या बाहेरील बाजूस गुलाबी जांभळ्या पट्ट्या राहतात. या जातीचे फूल हे आकाराने मोठे आणि गडद लाल रंगाचे असून दिसायला अत्यंत सुंदर असते. इतर फुलांवर रोग किंवा व्हायरस आला असल्यास त्या फुलांचे नुकसान होते, परंतु ट्युलिप हे फूल असे आहे ज्यांना व्हायरसजन्य रोगांपासून त्यांना कोणताही फरक पडत नाही. त्या उलट व्हायरसजन्य रोगामुळे विविध रंगांच्या छटा त्यांच्यावर निर्माण होतात आणि असा विविध छटांच्या फुलांच्या कंदांना बाजारात फार मागणी असते. बऱ्याच देशांमध्ये लोक आपला उदरनिर्वाह या फुलांच्या बागांची लागवड करून करतात. ट्युलिप या फुलांचा उपयोग अन्न म्हणूनही केला जातो. दुसऱ्या महायुद्धानंतर काही देशांमध्ये अन्नाची चणचण भासू लागली, त्यामुळे ट्युलिप या फुलांचे कंद त्यांनी अन्नांमध्ये वापरायला सुरुवात केली. तसेच या फुलांपासून वाईन देखील तयार केली जाते. एक काळ असा होता की या फुलांना सोन्यापेक्षा जास्त किंमत होती.
या फुलांचा उपयोग राजवटीसाठी किंवा एखाद्याला शुभेच्छा देण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात केला जातो. धन्यवाद.